रामकृष्ण हरी सगळ्यांना. तर आपण आज ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तर तो विषय आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा कशी पास व्हायची. 15 जून 2025 रोजी झालेल्या पेपरमध्ये माझा राज्यातून NTC प्रवर्गामध्ये 10वा क्रमांक आला आणि मी ह्या वर्षी सेट परीक्षा पास झालो. मला 170 गुण मिळाले आणि ही परीक्षा मी पास झालो. तर मित्रांनो, मला खूप सूचना आल्या होत्या की तुम्ही सेट परीक्षा कशी पास झाले आणि काय अभ्यासाची स्ट्रॅटेजी केली तर ती सांगा. याच्याच विषयी आज मी थोडीसं चर्चा करणार आहे. तर पहिल्यांदा मित्रांनो, मी हे करण्यासाठी काय असा दिल्लीतला आहे ते कोणताही क्लास लावलेला नव्हता. तर मी ऑनलाईन लेक्चर सिरीज वगैरे होत्या तर त्या पाहिल्या पहिल्यांदा. तर दुसरी गोष्ट आहे की मी जे मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर आहेत तर ते पाहिले. आणि तिसरं आहे जे म्हणजे की मी PYQचा थोडासा सराव केला. म्हणजे आता जसं आपण बघतो की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची जी परीक्षा आहे तर ती 1 वर्षाला होते. म्हणजे जर थोडंफार जरी चुकलो तरी आपल्याला 1 वर्षाचा काय करावं लागतो तर वाट बघावी लागते. त्याच्यामुळं मी काय केलं तर ह्यावेळेस म्हणजे मागच्या सेट परीक्षेला मी साधारणतः 2 गुणांनी फेल झालो होतो आणि ह्या वर्षी कट ऑफपेक्षा मला साधारण 18 गुण जास्त मिळाले. तर त्याचीच मी आज स्ट्रॅटर्जी सांगणार आहे. तर पहिल्यांदा आपण जे करतो, समजा सगळे विद्यार्थी जे करतात तर फक्त सिलेबस आणि फक्त चला हे पुस्तक घ्यायचं ते पुस्तक घ्यायचं, प्रकाशनं वेगळे येतं, भरपूर प्रकाशनं येतं. मात्र मी कोणतं पुस्तक वाचलं तर आर्यन पब्लिकेशनचं 2 पुस्तकं वाचले मी. एक सेट नेट परीक्षेसाठी येतं ते, तर ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये येतं. तर मी हिंदी पुस्तक वाचलेलं होतं. आणि दुसरं त्यांचंच एक पुस्तक आहे पार्ट फर्स्टचं, तर ते देखील मी एक वाचलं. त्याच्यानंतर पुढं आपण जे बघतो तर सेट परीक्षेमध्ये आपल्याला जो प्रश्नांचा प्रकार आहे तर तो असा वरवर विचारला जात नाही तर डेप्थमध्ये विचारलं जातं. म्हणजे समजा एखाद्या ऋषीच्या पत्नीचं पण नाव, ह्या वर्षी जो प्रश्न आलेला होता की गुरुजवळ बसून मिळालेल्या ज्ञानाला काय म्हणतात. आता सोपं आहे, समजा इतिहासाचा विद्यार्थी असेल तर तो सहज सांगेल की उपनिषद म्हणतात. मात्र मग आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न किंवा MPSC टाईप प्रश्न यावेळेस आलेले होते. आणि जे म्हणतो ना आपण की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी तिकडे पास झाले यावर्षी, तर ते 100% खरं आहे. कारण सेटचा जो पॅटर्न आहे तर तो 100% बदललेला आहे. वरवरचं वाचून आता उपयोग नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही आता याच्यामध्ये संदर्भ पुस्तकांचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं की आता पेपर फर्स्टसाठी आपल्याला एकतर तुम्ही आर्यन पब्लिकेशनचं घेऊ शकता किंवा जर तुम्हाला मराठीमधून तयारी करायची असेल तर विद्याभारती प्रकाशनाचं एक पुस्तक येतं किंवा निराली प्रकाशनाचं देखील एक पुस्तक त्याच्यामध्ये येतं. तर विद्याभारती मग ते बेस्ट आहे. ब्रिजमोहन दायमानचं आहे ते. आणि दुसरं एक पुस्तक येतं तर निराली पब्लिकेशनचं इतिहासाचं पुस्तक आहे. तर मराठी माध्यमांसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी ते एक नक्की चांगला ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयाची तयारी करत असाल तरी निराली पब्लिकेशनची पुस्तकं ही बऱ्यापैकी चांगली आहेत. आता दुसरं तर याच्यामध्ये अजून फक्त एक पुस्तकं 2 पुस्तकं वाचून तर काय होणार नाही. मग आपल्याला पुढं आणखीन काय करावं लागेल तर जसं प्राचीन भारत आहे तर प्राचीन भारतासाठी मित्रांनो आपल्याला RS शर्मा यांचं पुस्तक आहे तर ते एक मी वाचलेलं होतं. दुसरं सतीशचंद्र यांचे 2 खंड येतात मध्ययुगीन भारताचे, खंड 1 आणि खंड 2, याचा बऱ्यापैकी चांगला अभ्यास केलेला होता. आणि तिसरं पुस्तक मी जे वाचलं तर ग्रोवर आणि बेल्हेकरांचं मराठी हे आहे तर ते मी वाचलेलं होतं. आता याच्यामध्ये मित्रांनो फक्त आपण काय करतो तर पुस्तक घेतलंय आणि पुस्तक फक्त काय करतोय मी तर हे करतोय नुसतं बघतोय याला अर्थ नाही. तर मागच्या वर्षीचे मी काय करायचो तर PYQ घ्यायचो आणि PYQ बघायचो. हां, याच्या इथं हे सांगितले, समजा हा प्रश्न या वर्षी पडलाय तर मग आता ह्या प्रश्नाला काय करायचे, कसं टॅकल करायचं, तर मी त्याचं विश्लेषण बघायचं. हां, ही घटना झाली, समजा 1857चा उठाव झालाय, मग झाशीमध्ये कोणी केलंय, मग महाराष्ट्रामध्ये कोण आहे, साताऱ्यामध्ये कोणी केलं, मग साताऱ्यामधलं हां यांचा आणि हे पुढं काय झाले तर कुठे गेले, ब्रिटनला गेले. त्याच्यानंतर काय काय घडामोडी घडल्या, महाराष्ट्रात कुठं कुठं झाले. त्याच्यानंतर ह्या वर्षी सुद्धा तसा प्रश्न आलेलाच होता. त्याच्यानंतर महात्मा फुलेंनी काय कार्य केलं, म्हणजे महात्मा फुलेंनी जी पहिली शाळा चालू केली तर तिच्या अनुषंगाने आपल्याला
त्याच याला त्याच वर्षी ह्या ठिकाणी काय काय चाललेलं होतं, मग असा देखील आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट मी जी केली तर ती म्हणजे विनाकारण कट ऑफची चर्चा करणं टाळलं मी. कारण मला माहीत होतं की ह्यावेळेस विद्यार्थी संख्या ही कमी झालेली आणि आपल्याला मार्क तर पाडावे लागतील. आणि जे विद्यार्थी समजा आपलं बघा, कधी कधी काय असतं की लक फॅक्टर एकदा काम करून जातो, आपण असंही म्हणू शकतो. तर तसं देखील तुमच्या बाबतीत झालं एखाद्या वेळेस होऊ शकतं, मात्र प्रत्येक वेळेस होणार नाही आहे. तर मित्रांनो, तुक्का लावून आणि हे करून आत्तापर्यंत मला नाही वाटत एखादा टॉपर बनलेला असेल. मात्र तुम्ही देखील जे PYQ आहेत तर ते PYQ सोडवा आणि जेवढं जास्तीत जास्त प्रॅक्टिस करता येईल तर ते करा. कारण विद्यार्थी मित्रांनो, मागची जी 2024ची जी परीक्षा झालेली होती तर मी तिच्यामध्ये गोल भरायचे राहिले होते. माझे साधारणतः एक 9 गोल राहिलेले होते आणि 9 पैकी 7 बरोबर होते. म्हणजे जर ते 7 जरी त्यावेळेस बरोबर असते तरी देखील मी मागच्याच वर्षी सेट झालो असतो. मात्र ह्या वर्षी वेगळं काय केलं तर मी PYQ सोडवले, त्याच्यानंतर मी गोल भरण्याचा सराव केला. आता जो पेन पण आहे ना मित्रांनो आपला, तर तो देखील महत्त्वाचा घटक आहे याच्यामध्ये. तर मागची कोणतीच चूक मी ह्या वर्षी केली नाही. जसं की मी यावर्षी जाड निपीचा पेन घेतला. पहिलं तर ते केलं की ऐन वेळेला मला 2 पेन समजा लागतील तर मी 2 पेन घेतले. 2 किंवा 3 पेन माझ्याजवळ होते. त्याच्यानंतर पेपरच्या अनुषंगाने मी तयारी अगोदर काय काय केली, PYQ सगळे वाचून काढलेले होते, त्याचा सराव केला. मी याच्या दरम्यान कोणतंही एखाद्या टॉपरने मागच्या वर्षी नोट्स दिल्या किंवा हे दिलं मी कोणतंही वाचलं नाही. हालाकी मी जे ऑनलाईन अकॅडमी आहेत तर त्याच्यावरचे जे विश्लेषणाचे व्हिडिओ आहेत तर मी ते पाहिले. मात्र नवीन मटेरियल कोणतं पाहिलं नाही. तर जे आहे त्याचीच रिव्हिजन करत गेलो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता आणि संशोधन अभिवृत्ती. तर हे महत्त्वाचे घटक याच्यावर पडतात मित्रांनो. तर याच्यासाठी मी 100% म्हणेन की ब्रिजमोहन दायमांचं जे मराठी पुस्तक आहे तर त्याच्यामधले संशोधनचा जो पार्ट आहे 5 गुणांसाठी जो येतो तो PhDच्या विद्यार्थ्यांना हालाकी येतो. मात्र आपल्याला देखील जे आज शिक्षक प्राध्यापक जे घडणार आहेत तर ते देखील कसे असले पाहिजे तर संशोधनात्मक त्यांची वृत्ती असली पाहिजे, म्हणून तो घटक आपल्याला सिलेबसमध्ये ॲड केलेला आहे. तर मग मित्रांनो, मी त्याचं तिथून वाचलेलं होतं. त्याच्यानंतर एक अकॅडमी आहे, मी तुम्हाला लिंक टाकून देतो. तर तिचे व्हिडिओ मी बघितलेले होते आणि अशा पद्धतीने मी तो एक पार्ट केला. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की तुम्ही अभ्यास कसा करताय समजा. तर अभ्यास करताना तुम्ही पहिल्यांदा मी सांगितलं की संशोधनात्मक याच्यासाठी हे करा. त्याच्यानंतर PYQ बघा. PYQवरच बऱ्यापैकी अवलंबून असतं. त्याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तावर जास्त फोकस करा. कारण तुम्हाला असा एखादा प्रश्न पडून जातो एखाद्या वर्षी की ही रेल्वे एवढ्या एवढ्या सेकंदात एवढी चालली. त्याच्यानंतर एखाद्या वर्षी तुम्हाला समजा एखादं नळ आणि टाकीचं उदाहरण येऊन जाईल. मग तुम्हाला अशा वेळेस समजलं पाहिजे बुवा नेमकं नळ आणि हे 2 नळ चालू केले आणि हा एक नळाने हे पाणी बाहेर जाते आणि या नळाने पडतंय, तर किती वेळात ती टाकी पूर्ण भरणार किंवा रिकामी होणार आहे, असा प्रश्न पडला तर आपली गोची होऊ शकते. त्याच्यामुळे मित्रांनो, मॅथ आणि रिझनिंगचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. याच्यासाठी मित्रांनो मी पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरलं होतं. तर हे 2 मॅथ आणि रिझनिंग, किंवा तुम्ही याच्याऐवजी सचिन ढवळे सरांच्या नोट्स देखील वाचू शकता किंवा त्यांचे ऑनलाईन व्हिडिओ खूप छान आहेत तर ते देखील तुम्ही बघा. तर अशा पद्धतीने मॅथ आणि रिझनिंगचा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पर्यावरण एक महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये नेमकं मी काय केलं तर त्याच्याविषयी बोलू. पर्यावरणचं बघा मित्रांनो, की आपण म्हणतो की पर्यावरणच्या अनुषंगाने काय आहे का हे करार झाले, करारावर एक प्रश्न पडतो. मग मी करार सगळे करून घेतले पहिल्यांदा. तर त्याच्यानंतर कोणत्या वर्षी कोणता दर्जा दिला गेला आहे, त्याच्यानंतर जनगणना किती वर्षांनी होती, प्राण्यांची पशुपक्ष्यांची किती वर्षांनी होते, त्याच्यानंतर माणसाची किती वर्षांनी होते तर ते बघितलं. त्याच्यानंतर करार बघितले. त्याच्यानंतर SDG, त्याच्यानंतर असे वेगवेगळे करार मी बघत गेलो. त्याच्यानंतर पुढं बघितलं की पर्यावरण झालं. त्याच्यानंतर आता PYQ झाले. त्याच्यानंतर आता उतारा वाचन आणि उतार्यावरचे प्रश्न. मित्रांनो, हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे
की आपण आत्तापर्यंत जेवढे अधिक किती प्राध्यापक जे घडलेले आहेत, तर MPSC असो किंवा इकडं असो, म्हणजे CSATला असो किंवा प्राध्यापक भरतीच्या सेट नेटमध्ये असो, तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की उतारा वाचून आपल्याला आकलन होऊन त्याची उत्तरं बरोबर येणार. मग हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी उतार्याची मी भरपूर प्रॅक्टिस केली आणि उतारा माझ्याकडे हिंदीमधून पुस्तक आहे आर्यनचं, तर त्याच्यातून मी खूप उतारे सोडवले आणि जवळपास एक 50-60 उतारे जरी सोडवले आणि PYQची प्रॅक्टिस केली तरी आपल्याला होऊन जातं. त्या दर्जाचे असले पाहिजे. मग मी याच्यासाठी MPSCचे CSATचे थोडेसे सोडवलेले होते, तर हे देखील महत्त्वाचं आहे. याच्यानंतर इतिहास, आता मी ज्या विषयामध्ये पास झालो, तर इतिहासच्या पेपर 2मध्ये आपल्याला काय स्ट्रॅटर्जी असली पाहिजे, तर त्याच्याविषयी आपण आता थोडंसं वेगळ्या याच्यात बोलू 1-2-3 मिनिटांमध्ये. मित्रांनो, आपल्याला प्राचीन इतिहासामध्ये बघा, आपल्याला इतिहासाचे 4 टप्पे करून दिले थोडक्यात त्यांनी. एक म्हणजे प्राचीन इतिहास, त्याच्यानंतर मध्ययुगीन, त्याच्यानंतर आधुनिक आणि आधुनिकच्या पोस्ट इंडिपेंडन्स समजा आपण म्हणूया, तर तशा पद्धतीने दिलाय. तर मग आत्तापर्यंत आपण प्रश्नपत्रिकेचं जर विश्लेषण केलं तर आपल्याला लक्षात येतं की साधारणतः 30 प्रश्न हे कशावर येणार आहेत, तर प्राचीनवर येणार आहेत. त्याच्यानंतर 30 प्रश्न हे मध्ययुगीन, 30 प्रश्न हे आधुनिक, म्हणजे 30% वेटेज आणि 30% आधुनिकवर आलं आणि 10% वेटेज हे पोस्ट इंडिपेंडन्सला येणार आहे. मग याच्यामध्ये काय काय विचारलं जातं, तर 100% आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की वेगवेगळ्या ज्या पंचवार्षिक योजना आहेत, तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न बघायला मिळतोय. म्हणजे ही योजना कोणी आणली, त्याच्यानंतर ह्या वर्षी एक प्रश्न विचारला होता की PC महालनोबिस यांच्यावर प्रश्न विचारलेला होता, तर त्यांनी काय काम केलं, त्याच्यानंतर हे धोरण कोणी आणलं, त्याच्यानंतर मुद्रा, त्याच्यानंतर कोणी पहिल्यांदा भारताचं वार्षिक उत्पन्न ठरवलं. तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. तर याच्यासाठी तुम्ही इतिहासाचा अभ्यास करताना थोडेसे टप्पे पाडा. मग याच्यामध्ये पहिल्यांदा तर होमो हॅबिलस, त्याच्यानंतर पुढं कशा पद्धतीने पिढ्या झाल्या तर ते बघायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर पुढं तो टप्पा झाला की आपल्याला बघायची सिंधू संस्कृती. तर सिंधू संस्कृतीच्या पॅरलल मग सिंधू संस्कृती इकडं हे होती, तर मग महाराष्ट्रामध्ये कोणत्या संस्कृती होत्या, कायथा कुठं होती, त्याच्यानंतर आपण ज्या वेगवेगळ्या संस्कृती आहेत, जोरवे कुठं होती, तर त्याचा पण अभ्यास करणं तुलनेने गरजेचं आहे. मग कोणत्या राज्यात कोणत्या समजा आपल्याला संस्कृती आढळल्या किंवा ठिकाणं आढळली, त्या ठिकाणी काय काय सापडलं, तर त्याचा पण अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर मध्ययुगीनमध्ये बघायचं की कोणत्या राजाच्या दरबारामध्ये आपल्याला नेमके कोणकोणते हे बघायला मिळाले, समजा कोणते मंत्री होते, त्या मंत्र्यांनी काय कामं केले. मग आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर हे झालं. त्याच्यानंतर जसं अकबराच्या दरबारात 9 रत्न होते, तोडरमल होते, त्याच्यानंतर अकबर होता, माफ करा, बिरबल होता. मग अशा पद्धतीने 9 रत्न कसे होते. त्याच्यानंतर आपल्याला अकबरावर बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात. तर अकबराचा काळ हा कशाचा होता, शहाजहानचा कशासाठी प्रसिद्ध आहे आणि जहांगीरचा कशासाठी प्रसिद्ध आहे, तर आपल्याला हे देखील लक्षात घ्यावं लागतं. शहाजहानचा काळ आपल्याला माहिती आहे की वास्तुकलेचा सुवर्ण काळ मानला जातो. तर जहांगीर हा पर्शियन कविता आणि याच्या संबंधित अर्थ आपल्याला सुवर्णकाळ मानला जातो, अकबराचा कालखंड. तर आपल्याला अशा पद्धतीने अभ्यास करावा लागतो. तर पुढे आहे थोडंसं मित्रांनो, मग यांच्या दरबारामध्ये कोणते मंत्री होते, त्याच्यानंतर यांनी काय काम केलं, त्याच्यानंतर यांचं राज्य कुठपर्यंत होतं, विस्तार, सीमा, आपल्याला हे देखील बघणं गरजेचं आहे. आणि आधुनिकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघायचं तर ते म्हणजे योजना कोणत्या आणल्या. आधुनिकमध्ये पुढं पोस्ट इंडिपेंडन्सचा आपण विचार करतोय, तर कोणत्या योजना आणल्या, त्याच्यानंतर कोणी आणल्या, कितव्या योजनेत आणल्या, म्हणजे पंचवार्षिक योजना, पहिली पंचवार्षिक योजना कधी, त्याच्यानंतर किती काय, तर हा देखील अभ्यास करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. त्याच्या अगोदर आपल्याला आधुनिकचा विचार केला तर 1857चा उठाव, म्हणजे आपण समजा 1757 पासून ते 1947 पर्यंत आपण आधुनिक इतिहास समजला जातो. तर याच्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी प्लासीच्या लढाईमध्ये कोण लढलं, काय लढलं, कशा पद्धतीनं,
कुठं काय झालं तर याचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. तर महाराष्ट्रामध्ये काय चाललं, बिहारमध्ये काय चाललं, त्याच्याच पद्धतीने जसं कृषक प्रजा पार्टीची स्थापना कोणी केली, त्याच्यानंतर दक्षिण भारतामध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली, तर आपल्याला हे देखील असं बघावं लागतंय. म्हणजे इथं ही घटना आहे तर ह्या ठिकाणी ह्या राज्यामध्ये त्यावेळेस कोणती घटना आहे, मग याच्यावर आपल्याला सगळे प्रश्न विचारले जातात. आणि एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये सेट परीक्षेचं थोडंसं तुलनेने चांगलं आहे की कॉम्पिटिशन जे म्हणतो ना आपण तर ती कमी आहे. त्याच्यामुळं आपल्याला कॅटेगरी वाईज जे मेरिट लागतं तरी आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे मित्रांनो, साधारणतः आपल्याला 160 ते 170 180 मार्क पडले पाहिजे. मग याच्यासाठी तुम्ही तुमचा एरिया ठरवा आणि तुमच्या एरियानुसार थोडासा अभ्यास करा. आणि जर काही अडचण आली तर नक्की मला हे मेसेज करा, मी तुम्हाला सांगेल. मात्र विनाकारण तुम्ही, आणि एक महत्त्वाचं, कोणत्याही क्लासेसच्या भूलथापांना बळी पडू नका. कारण ह्या वर्षी मी स्वतः पाहिलं आहे की मी पास झाल्यानंतर मला जवळपास एक 10 ते 12 अकॅडमीवाल्यांनी कॉल केले आणि विचारलं की तुमचा आम्हाला फोटो द्या, आम्ही काय करू तर आमच्या क्लासेसच्या नावाने पब्लिश करू, त्याचं तुम्हाला थोडंफार मानधन का होईना देऊ आम्ही. आणि अशा पद्धतीने सेट परीक्षा असो किंवा कोणत्याही परीक्षेला हे केलं जातं, तर हे चुकीचं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही शक्य होईल तर तुम्ही ऑनलाईन क्लासेसच्या भूलथापांना बळी न पडता मी जेवढी बुकलिस्ट सांगितली, आर्यन पब्लिकेशनचे 2 पुस्तकं वाचा, किंवा मराठीमधून तयारी करायची असेल तर ब्रिजमोहन दायमयांचं नवीन पुस्तक आहे, त्याच्यानंतर निराली पब्लिकेशनचे संदर्भ ग्रंथाचं एक पुस्तक आहे तर ते वाचा. आणि जास्तीत जास्त PYQची प्रॅक्टिस करा, टप्प्याटप्प्याने अभ्यास करा आणि जेवढं शक्य होईल तर विश्लेषण आणि सध्याला काय चाललंय थोडंसं पेपरचं करंटच्या अनुषंगाने देखील प्रश्न आपल्याला जे विचारले जातात तर त्याचा अभ्यास आपल्या स्वतःहून करा. जेव्हा तुम्ही स्वतःहून PYQ बघता त्यावेळेस तुम्हाला त्याचा पॅटर्न लक्षात येईल, आणि जेव्हा तुमच्या मित्रांनो पॅटर्न लक्षात येईल त्यावेळेस तुम्ही 100% मी सांगतो ही परीक्षा पास होणार आहात. आणि ज्या दिवशी पास व्हाल तर नक्कीच ज्यावेळेस मला असा मेसेज येईल, समजा तुम्ही पास झाले आणि मला मेसेज आला, त्या दिवशी मला नक्कीच आनंद वाटेल की मी हा व्हिडिओ बनवला त्याचं कुठंतरी सार्थक झालं. आणि एक लक्षात ठेवा की ह्या प्रोसेसमध्ये कधी 2 मार्क कमी पडतील, 4 मार्क कमी पडतील, कधी आपल्याला डिमोटिवेट होतो आपण. तर कोणी डिमोटिवेट व्हायचं नाही. कन्सिस्टन्सी आपल्याला खूप महत्त्वाची, सातत्य खूप महत्त्वाचं आहे आणि अभ्यास करायचा आहे. आणि जर म्हणलं तर ह्या वर्षी बघा, ह्या वर्षी 2 मार्कांनी जाऊ, मात्र पुढच्या वर्षी मी जेव्हा पास होईल त्यावेळेस मी 20, 30, 50च्या लीडनंच पास होणार असा कॉन्फिडन्स ठेवायचा आणि छानपैकी अभ्यास करायचा. कोणालाच काही म्हणायचं नाही, इतका शांततेचा अभ्यास करायचा आहे की आपल्याला यश धुमाकूळ घातलं पाहिजे. आणि ज्यावेळेस हे होईल त्यावेळेस नक्कीच मला आनंद होईल. तोपर्यंत रामकृष्ण हरी, धन्यवाद.